तरी चालते, आहे की नाही? म्हणून बरेच लोक म्हणतात पहिलेच फटकारल्या तोंडाची गायिका हो मी, थोडासा चिवर घेतला तर थोडी शांत झाली, पण ते बुद्धाची शांती सोबत आहे, पण ते बाबासाहेबांची क्रांती काही जगू देत नाही मला. आमच्या कुठेही गेलो तरी, कारण जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनेगार है, और मैं गुनेगार नहीं हो सकती हूँ. जो तो उठते, कोणी म्हणते अट्रॉसिटीचा रद्द झाला पाहिजे, कोणी म्हणते यांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, कोणी म्हणते संविधान आता बदललं पाहिजे. बरेच लोक संविधान बदलाचे मागे लागलेले आहे, बरोबर की नाही? माहित आहे ना, संविधान बदलाचे मागे लागलेले आहे. मलाही असं, तुम्हाला वाटते का संविधान बदललं पाहिजे? वाटते का संविधान बदललं पाहिजे? मला वाटते बदललं पाहिजे म्हणून. हो, मला वाटते संविधान बदललं पाहिजे. आणि जो संविधान बदलत असेल ना त्यांना माझा पाठिंबा पण आहे. संविधान बदला रे, पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा दुसरा तिसरा असा आणा, त्याला सांगा ना संविधान घेऊन या. तुमच्या असेल वावराला फिरत असेल, दाखलीले गेला असेल कवा गावात, त्याला घेऊन या. नाही तर आहे की नाही? आणा, सांगा त्याला संविधान लिहायला एखादा ठेवला असेल तुमच्या मायचा तर. नाही उसना घेऊन. आणि पण उसना भेटत असते का? काही बोलता का? बाप काय उसना असते का? बघतोच माणूस खराब आहे. उसने भेटत असते का? त्याच्यासाठी लय हे करायला लागते ना दिवसासाठी. म्हणून म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. आणि स्वर्ग नशीब झालं पाहिजे. आंबेडकर फॅशन हो गया है बोले. आंबेडकर फैशन नहीं साले. अमित शाह टकले आंबेडकर फैशन नहीं, तेरे घर का राशन है. इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. सागर ये 1.5 फुटा पोटका क्या कहता है, देख ये 1.5 फुटा ढोलक पट्टू, कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे. बात ना करना संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले ये सब तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे. तेरा हुआ वो टकला साले सर हम फोड़ दे. कारण मला मी कोणा पक्षाची नाही, मला कोणा पक्षाची लेनदेणी नाही. मी त्याच्या विरोधात आहे जे संविधानाच्या विरोधात आहे. जे संविधानाच्या विरोधात असेल, आईची शपथ म्हणा कोणीही चालते, पण तो अमित शाह राहो, गृहमंत्री राहो, प्रधानमंत्री राहो, मुख्यमंत्री राहो, जे संविधानाच्या विरोधात आहे ते सगळे चालतात. मला काही फरक पडत नाही की कोण मला फोन करून धमक्या देते, कोण मला म्हणते का तुला असं करतो, मला काहीच फरक पडत नाही. मला फोन करून धमक्या देतात, तुला ना बकऱ्यासारखं आम्ही कापल्याशिवाय राहू नाही. मी काही एका जागी बसली राहतो का? नाही ना. आता दीक्षाभूमीचा व्हिडिओ कोण पाहिला माझा? विचार करा तुम्ही. दीक्षाभूमीवर फक्त एकटी अंजली भारती जागृत झाली. आज दीक्षाभूमीला तुम्ही जाऊन बघा, आतमध्ये जरी गेलं तरी तुम्हाला कोणी रोकटोक करत नाही. फक्त एक अंजली भारती जागृत झाली तर एवढं परिवर्तन झालं. जर सर्व माझा समाज जागृत झाला तर विचार करा किती मोठं परिवर्तन होईल. होईल की नाही होईल? आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही. आम्ही बौद्ध गयाच्या बौद्ध विहारासाठी लढा देत आहोत. उद्या असं ना हो तर आम्हाला दीक्षाभूमीसाठी लढा द्यावा लागेल, असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही जागृत झालो पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून म्हणत आहे भीमजी का संविधान इस देश की अमानत है. अमानत है. संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है. हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों, अरे संविधान से ही तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत है. सही सलामत है. बाबासाहेब आमचा कोण आहे? बाबासाहेब आमचा कोण आहे? मी विचारत आहो तुम्हाला, बाबासाहेब आमचा कोण आहे?
असा आवाज आला पाहिजे की नाही? हा. बाबासाहेब आमचा कोण आहे? बाबासाहेब कोण आहे? भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला थोडासा वाढव ना मग. साऊंड मस्त आहे तुझा, थोडासा वाढव. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला माय बहिणींनो, बाबासाहेब भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला आपला कोण, आपला कोण, आपला कोण, आपला कोण, आपला 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 कोण, आपला कोण, आपला 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 कोण, आपला कोण, आपला 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 कोण. माई बहीण पांढरी साडी घालून आहे असा हात करून बा मस्त साडी घालून आहे पांढरी पांढरी. हात कसा आहे बा गालावर असा. अहो माय विचार कर, जन्म फक्त बापाने दिला पण घडवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या बाबाचं नाव घ्यायच्या बाबतीत बा अशी नाही. कोण आपला कोण, आपला 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 कोण. असा दम आला पाहिजे. आता आपली इज्जत जाते तिकडे पाहतो. आपला कोण, आपला कोण, आपला कोण, आपला कोण, एकदा अजून. आपला कोण, आपला कोण, आपला 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 कोण. हे आहे टायगर. इज्जत घालवली तुम्ही. मला असं वाटते बाई नाही तर काही नाही. मला पहिले मी अशी पहिले म्हणू का माणसाची गरज राहिली नाही म्हणून आता. हा आता इंजेक्शनानं बाहेर लेकरं होते म्हणून, पण माणसाची गरज असतेच. माणूस म्हणजे माणूसच असते. बरोबर की नाही? आपला आपला कोण, आपला कोण, आपला आपला कोण. देखो देखा आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला 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 संविधान माझं लहान आहे. मी असं म्हणणार नाही की जे हात वर टाळ्या करतील नाही त्याच्या तोंडात किडे पडतील. माझं संविधान लहान आहे, त्याला समजत नाही. पीचे जन्मरचे सारे चमचेच ना, कोणाला दोष देऊ मा सारे आमचेच ना. हे पाय तू आला एक बडबड करून गेला. आपलाच आहे, काय करायचं करावं काय. बरोबर की नाही? तिलचे जन्मरचे सारे चमचेच ना, कोणाला दोष देऊ सारे आमचेच ना. आणि यायच्या तोंडात किडे पाडून काय करतं? हे आपलेच हात ना सगळे. चुकून एखाद्याला हात नाही उचलला मग का त्याच्या तोंडात किडे पाडायचे का? नाही. किडे पाडायचे असेल तर मनुवाद्याच्या तोंडात पाड. किडे पाडायचे असेल तर त्या अमित शहाच्या तोंडात पाड, ज्यानं ह्या तोंडातून बाबासाहेबांच्या बऱ्याच गलत इस्तेमाल केला. आपल्या लोकांचे नाही मा. आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला 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 चिल्लर पार्टी पण आता
आता पहा कशी म्हणतात, आपला कोण आपला कोण आपला 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 ये आपला कोण आपला बाप आपला बाप आपला बाप आपला बाप आपला आपला पा भीमाची वाघीण कशी आली, दन दन आली, सन सन गेली, आणि तुम्ही या बसल्या तशाच्या तशा. आपला बाप कारण तुम्हाला जर कोणी म्हटलं बाजा, तुम्हाला जर कोणी म्हटलं तुम्ही दोन बापाचे आहे तर काय करा? मला दोन बापाचा त्याला इथून वापसच नाही जाऊ तर तीनच तुकडे करतो. भलाय होत नाही बा ऐकून काही. तरी बघा पुरा पॅरेलिस मारलेला आहे, हातही गेला पायही गेला, फक्त तोंडातच जोर आहे. आणि तोंड ह्यासाठी सोडलं का बाबासाहेबाचं गुणगान करते म्हणून तोंड वाचवलं निसर्गानं. एक हातही गेला नाही पाय गेलाय, पण लंबे पाय करून वाजवणं चालू आहे. तरी घरी पट्ट्याच्या दोन. जर तुम्हाला कोण म्हटलं दोन बापाचं तर तुकडेच कराल का? तुकडे करतो म्हणजे करतो. अरे जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे, आमचं पोरग भर चौकात जाते, शर्टाच्या बटना खोलते आणि बटना खोलून शर्ट दाखवते आणि म्हणते अरे मी एक नाही दोन बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा बाप म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा? आता तीनदा शरण येईल. आपला बाप आपला बाप आपला बाप आपला बाप आपला आपला हर राज जिंदा रहेगा, होने तो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा, जगा दो बहुजनों को जो सोए हुए सारण, संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा, भीमराव जिंदा रहेगा. कारण आम्हाला बाबासाहेबाला जिवंत ठेवायचं असेल तर आम्हाला संविधान वाचवावं लागेल. आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैरायची आहे. अभी नाही तो कभी नाही. आज जर आम्ही जागलो नाही, विचार करा तुम्ही, जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा बाबासाहेबासोबत एक राधाबाई नावाची बाई होती, तिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. बाबासाहेबासोबत गेली. 14 ताळ्याचा सत्याग्रहासाठी मनुवाद्यांनी भटा बामणांनी दगडाचा वर्षाव केला. एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं, रक्त भांबट झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुम्ही माघारी फिरा, तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. पण राधाबाई बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हातच नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. आम्हाला ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. अभिनय तो कभी नाही. आज जर आम्ही जागृत नाही झालो तर आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. त्यासाठी आम्हाला जागृत होणं फार जरुरी आहे. एकटी अंजली भारती जागृत झाल्याने होणार नाही. तुम्ही माझ्या संग प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष जागृत झाला पाहिजे, तेव्हा कधी आमचं चांगलं होईल. म्हणून म्हणायचं अरे रक्ताच्या बापाने आम्हाला जन्म देऊनी भीमाने घडवी.
माझ्याजवळ परवाच्या दिवशी माझ्या माईनं एक बाबासाहेबाची मूर्ती बक्षीस दिली आणि तिची इच्छा होती की बेटा तुझ्या हाताने मला ही मूर्ती द्यायची आहे म्हणून 13 तारखेची गोष्ट 13 तारखेला मी गेली माईच्या घरी. माईनं मला ड्रेस घेतला, खाऊ खायला 5000 रुपये दिले माझ्या माईनं मला की माझी पोरगी आली म्हणून. आणि बघा इथं सुद्धा कार्यक्रम बघायला आली. खरंच माय असा आशीर्वाद राहू द्या. बाबासाहेब माझ्या भावाला त्रास देऊन राहिले. डायरेक्ट देणार इकडे असंही खाल्लं तरी इथंच जाते आणि डायरेक्ट खाल्लं तरी इथंच जाते. हो तर तुमचे पैसे का तो त्याच्या पाचचे जेवढे आहे तेवढे देऊन देईन. त्याचं काय 35 किलो सोनं फेकणारा माणूस आहे तो का साधी गोष्ट आहे का? 35 किलो सोनं तळ्यात फेकून दिलं आणि 3 दिवसानं मग 3 जण जाऊन तळ्यात उड्या मारू सोनं पाहून राहिले. सांगा त्याला म्हणजे मी उद्याला अक्कल थोडी म्हैस विकून घेतली घोडी तर ह्या घोडी येणार पोरगा दूध देणारी म्हैस विकून टाकली घोडी घेऊन आला बसाला आणि नंतर 3-4 जण जाऊन मग तलावात उडी मारून आले. अरे बदकिस्मती बार दरवाजा खटखटाती है, खुशकिस्मती एक ही बार दरवाजा खटखटाती है. तब जब दरवाजा खोलो और अंदर आने दो, एक बार वापस गई तो फिर से नहीं आती हो. ये असं मूर्ख पोरगा आहे. 35 किलो फेकून दिले ना 35 किलो सोना 24 कॅरेट पेपर फक्त 5 गिरण्या घेऊन फिरून राहिले. त्यातल्या 5 गिरण्या घेतल्या काढून बाकी दिलं नाही म्हणे दीदी सोनं चांगलं नसते म्हणे ते काय ते जीव घे असते म्हणे दिलं फेकून 1 महिना घरात ठेवून फेकून दिलं. असं पोरगा आहे. सांगा आपला बाप आपला बाप आपला प्रत्येक वेळी 1000 भेटत असते. आज तरक्की झाली वाढीव आहे वाढीव. हे तुम्हाला देऊन टाकतो घ्या तुम्ही काय आठवण करा. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजन नागपूरहून आलेले त्यांनी मला 2000 रुपयाची भेट दिली. म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे की देश भक्त होते वही वतन के लिए दिन रात मरते हैं. दादा साहब शेडके करते हैं कि देश भक्त होते वही वतन के लिए दिन रात मरते हैं. जो सच्चे होते वही साथ रहते हैं. दादा साहब जो मनुवादी होते वही हरामखोर. संविधान बदलने की बात करते हैं, संविधान बदलने की बात भाऊ बहिणीनो माय बहिणीनो बाबासाहेब अरे बापरे हे माझा भाऊ आला गड्या. आताच रमाई युथ ग्रुप जवाहरनगर कोंडी आताच माझा कार्यक्रम घेतला होता दोघांनी बरोबर की नाही. तिथे तुम्ही आले होते. हा नुसतं 4-5 जणांनाच घेतला होता कार्यक्रम. न्यायचं म्हणजे न्यायचं दिदीला. आणि याची आई बौद्ध गायाला माताजी आहे. कमस कम 10 ते 15 वर्षापासून त्यांनी चिवर घेतलेला आहे. माझ्यासोबत होत्या 3 महिने. आणि त्यांचं मुलगा मला कार्यक्रम ठरवायला आला. मी अजिबात टाइम लावला नाही, पटकन कार्यक्रम घेऊन टाकला. त्यांनी माझ्या भावानी मला 500 रुपयाची भेट दिली. खूप खूप धन्यवाद. बाबासाहेब आपले रॅली निघाली होती की नाही 14 एप्रिलला. कोण कोण गेलं होतं रॅलीमध्ये?
हा बरं झालं तुम्ही चांगल्या बाया मध्ये गेल्या. नाही तर काही काही बाया काय करतात माहिती का, इकून रॅली निघाली अशी का चल बाई रॅली निघाली ना, माय नवऱ्यानं ते पाहुणे बोलावून ठेवले ना घरी, त्या स्वयंपाक लागते, चला तुम्ही समोर येतो ना. हा मग नट्टापट्टा करत पुरी रॅली फिरून येऊ दे आणि इथंच घुसत पुरी गावात. काय माय पाय दुखत नव्हते, कोण इतक्या दूर जाईल म्हणते, मग पुरं गाव फिरू दे आणि इथंच घुसते मस्त गजरा विजरा लावून. रॅलीमध्ये निघायला वेळ नसते, पण लग्नात जर म्हटलं तर बापा पैठणी साडी आणि डोक्याला गजरा आणि तेव्हा पाहुणे नाही येत ना, कोणीच नाही येत, नट्टा पट्टा करू. आणि काही काही बाहेर तो लग्नामध्ये नुसतं जेवायलाच जातात. हो काहीच लेनदेन नाही, मस्त बफे आहे म्हणते, जाऊ दे माय म्हणते बफे आहे मस्त जेवण करून येऊ म्हणते. काही काही लग्नात जेवायलाच जातात. येत नाही का एक पप्प्याचा बाप गेला तो मठ्ठा कोणा काढला, मठ्ठा लग्नामध्ये राजस्थानवाल्यानं सागरानं काढला का रे हुळला फुकीचे. हे भावजायचं वय माझ्या, हे भावजायचं वय. ते मठ्ठा काढला की नाही, मठ्ठा यानंच काढलाय त्याच्या माईनं यानं. त्या मठ्ठा बघा ते पांढरा पांढरा मठ्ठा आणि त्याच्यातली हिरवं कोथिंबीर आणि म्हणे लई जेवलो की मठ्ठा प्यायचा म्हणे, मठ्ठा पेलो की पुरं जेवण पचन होते है ना रे. हा एवढ्या गिलासात एक दिवस गेला सागर आणि किती गिलास मठ्ठा पेला सागरची मायन, सागर 20 गिलास मठ्ठा. 20 गिलास एवढा पेत असते का. जे घरी गेला जे संडासात घुसला बाहेरच नाही गेला. बायको म्हणे बाहेर निघा पोरगा आवाज देते, बाहेर निघा पोरगा आवाज देते, बाहेरच नाही गेला. उभा झाला की कुरकुर कुरकुर, खाली बसला की कुरकुर कुरकुर, उभा झाला की कुरकुर कुरकुर, खाली बसला की कुरकुर कुरकुर. त्या बाई बिचारीनं परेशान 3 फॅन एक कूलर लावला, घरातला वासच जाईना. बाबासाहेब आपले स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, वरचा पाहू तो स्वाभिमानी अभिमानी कोण आहे आमच्या जीवनामध्ये. त्या बकऱ्या तरी बऱ्या बोलतो. तेव्हा माईचा आवाज तुमच्यापेक्षा चांगला आहे. माई तिथून पाकायची करते. कोण कोण म्हणतो तर म्हणते जेवण करून आलो ते झालं, आता इकडून गेल्यावर पाहू. माय संविधानची पोरगी जरी उभी केली ना 4 वर्षाची, तुमच्या सगळ्याहून जास्त आवाज काढून ती एकटीच इमानदारी जन. स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, आपला बाप आपला बाप आपला बाप आपला बाप आपला आपला आपला. मावल्यांना विहारात जात जा. खरंच माझं विहारात जाणं होत नाही. मला असं वाटतं की मी रोज विहारात गेली पाहिजे. माझं कार्यक्रमाच्या अभावी विहारात जाणं होत नाही. बघा आमचे दोघांचे आवाज असे कोमजून गेले, आमची पार्टी कोमजून गेली. 1 तारखेपासून सुरू झालो आम्ही आणि विहारात माझं जाणं होत नाही. म्हणून महाराष्ट्रात मी सर्वात भाग्यशाली लेडीज समजतो स्वतःला की महाराष्ट्रातली मी पहिली लेडीज. माझं विहारात जाणं होत नाही म्हणून छोटस बुद्ध विहार मी माझ्या घरी माझ्या दरवाजात बांधलं. का मला विहारात जायची गरज नाही. रोज सकाळी उठल्याबरोबर बुद्धाचं वंदन करतो बुद्धाला आणि बुद्ध दिसतात मला सकाळी उठल्याबरोबर. विहारात जात जा माय मावल्यांना, विहारात जात जा. शिकाल तर टिकाल. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही देतो सोडून ते. रॅली निघाली का चाललो भीमके लागते घर आधी भामट्या तोंडाची भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुधार.
रॅली निघाली का चाललो नाच का, आम्हाला काही लेनदेन नाही. बाबासाहेब बोलले मला डोक्यात घाल, आम्ही बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचतो. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल, आम्ही त्याला कधी महत्व देत नाही. माय मावल्यांनो, कोण्या लग्नात गेल्या, कोण्या जत्रेला गेल्या, कुठं फिरायला गेल्या, तिकून 4 साड्या आणायच्या ऐवजी 2च साड्या आणा. लेकराला 4 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा. पण तिकून येताना एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि तुमच्या लेकराला वाचायला द्या. कमस कम तुमची पिढी उद्या चांगली होईल. आणि खरंच तुम्हाला बाबासाहेब समजायचं असेल तर फक्त 3 पुस्तकं वाचा, काहीच गरज नाही 4थं पुस्तक वाचायची. एक पुस्तक वाचा बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला. कुठलं? बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला. दुसरं भारतीय संविधान मराठी मधलं. आणि तिसरं पुस्तक जे धनंजय कीरने लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब जिवंत असताना 1954 मध्ये त्या पुस्तकाचा बाबासाहेबांच्या हाताने उद्घाटन झालं. एक ते पुस्तक, फक्त 3 पुस्तक वाचा. पूर्ण बुद्ध आणि पूर्ण बाबासाहेब तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. वाचाल तर वाचाल. वाचणं महत्वाचं आहे, नाचणं महत्वाचं नाही. कारण आम्ही नाचलोही पाहिजे. नाचणं आमच्या शरीरासाठी चांगलं आहे, पण वाचणं आमच्या मेंदूसाठी चांगलं आहे, एवढं लक्षात घ्या तुम्ही. वाचाल तर वाचाल. वाचणं महत्वाचं आहे. माय मावल्यांनो, तुम्हाला वाटत असलं उद्याची तुमची पिढी चांगली झाली पाहिजे तर विहारात स्वतःही जा, तुमच्या लेकराला घेऊन जा, तुमच्या नवऱ्याला घेऊन जा, विहारात बसा. आमचे नवरे काय, एक दिवस दिला होता आम्हाला संडे मिशन डे, आम्ही त्याला मटन डे करून टाकला. आम्ही काही लेनदेन नाही, कारण बाई नाही तर काही नाही. तुम्ही जर चाहलं तर पूर्ण चांगलं होऊ शकते. आणि तुम्ही जर नाही चाहले, एक शिकलेली आई घर पुरणी, अनफळ आई घर मागा आणि अशासारखं करू नका. माय मावल्यांनो, बाबासाहेब वाचा, बुद्ध वाचा, जीवनाचं सोनं होईल तुमच्या. अरे चालणे आणि बोलणे, राहणे आणि फिरणे, तिला पावर बापाने. आमचं कसं आहे बघा, पहिले आता महापुरुष तुम्हाला कोणाच्या पोटात दिसते का पैदा झालेले? पहिले महापुरुष होऊन गेले बघा. 14वे रत्न, 12वे रत्न, 8वे रत्न हे व्हायचे. आता 8वे रत्न, 5वे रत्न, 14वे रत्न राहिलेच नाही ना. 2 रत्नातच काम भारी आहे ना. त्याच्यामुळे कुठचे महापुरुष पैदा होते, कुठचे. आणि महापुरुष जर पैदा झाले समजा, तर आमच्या पोटी कोण होईल माहिती का? माता जिजाईच्या पोटात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते, तर जिजाईला विचारलं तिच्या जाऊन, जिजाई तुझी काय खायची इच्छा होते? तर माता जिजाई म्हणे, ताई मला नाही का म्हणे घोड्यावर बसूशी वाटते म्हणे, मला नाही का तलवारचा रियाज करूशी वाटते म्हणे, मला दुश्मनाच्या संग 2 हात करूशी वाटते म्हणे. तसंच भीमाईला विचारलं बाबासाहेब पोटात असताना, तिच्या नंदीनं, आत्या मिराईनं, भीमाई तुला डोहाडे लागली असतील, काय खावंसं वाटते? भीमाई म्हणे, वंच मला नाही का पुस्तक वाचूशी वाटते. आणि माझ्या शेजारची एक वहिनी आहे, तिला मी विचारलं, म्हटलं वहिनी 7वा-8वा महिना लागला असेल, काही खायची इच्छा होते का? म्हटलं काही डोहाडे लागले का म्हटलं तुम्हाला? मला म्हणे दीदी रोडवर पाणी शिपला गाणी म्हणे, तर ते मातीच खायची इच्छा होते म्हणे माझी. खायची इच्छा हो. आणि ते शेणाची गौरी नाही का म्हणे, ते जाडून म्हणे तिचे कोळसे विसतात का नाही, त्या कोळसेच खाऊची इच्छा होते म्हणे दीदी म्हणे. हो, म्हणजे शेण खायची इच्छा होते म्हणे. पोरग मोठं पोरग शाळेत जाते म्हणे माझं, तो लेखना आणते का नाही, त्या लेखनाच खाऊशी वाटते म्हणे. खरंच महापुरुष पैदा होतील का आपल्या पोटात? हे शेण खाऊ खाऊ, माती खाऊ खाऊ तुमच्या पोटी कोणते चोर, लुच्चे, लफंगे, दारू पिणारे, बेवडे, गांजा पिणारे, बलात्कारी पोरं होतील की नाही तुमच्या पोटी जन्मा? कोणते महापुरुष पैदा होतील का माती खाऊ खाऊ? माती खाऊ महापुरुष पैदा झाले का? म्हणून माय मावल्यांनो, वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल. वाचणं महत्वाचं आहे. वाचणं महत्वाचं आहे. नाचा तुम्ही शरीरासाठी, पण वाचा. वाचाल तर तुमची पिढी उद्या चांगली होईल. बाबासाहेब आपले तो बाबासाहेब
या गीताचे कवी माननीय दादासाहेब शेळके शेवटी काय म्हणतात? बहुजनाला गिळंकृत करणारा तो मनुवादी साफ होता. साफ होता. संविधानात तो मोजमट्टी करणारा माफ होता. साफ होता. असा तो घटनेचा शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर. अरे आमचाच नाही तर मनुवाद्यांना तुमचाही बाप होता. तुमचाही बाप होता. बाबासाहेब आपले लक्ष असू द्या. आम्हाला दिले आरक्षण आमच्यासाठी अहो संरक्षण बापाने त्या दिले. बोलतायसा चालणारा कृतीत आणणारा. बोलतायसा चालणारा कृतीत आणणारा. सांगा पाहू तो हो ग चिमणे. ते मला माहित होतं तो दादा आला. हो का? अरे वा क्या बात आहे. बोलतायसा चालणारा कृतीत आणणारा दादा साहेब तो. बोलतायसा चालणारा कृतीत आणणारा दादा साहेब तो. बोलतायसा चालणारा कृतीत आणणारा दादा साहेब तो. आपला बाप आपला बाप आपला बाप आपला बाप आपला आपला आपला. जय भीम. द्या तिकडे.